तर हाय हॅलो नमस्ते गाईज, नमतम्स यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप जास्त स्वागत आहे. आणि आज आम्ही आलेलो आहोत गेमिंग झोनमध्ये. मला आहे ना गेमिंग झोन खूप जास्त फालतू आणि वायफळ टाईमपास वाटायचं, बट ह्या भाग्यामुळे अशा मी खूप काही ठिकाणी अशा येते आणि तिकडे येऊन मला असं वाटतं की हां यार ह्याच्यामध्ये पण फन ॲक्टिव्हिटीज आहेत आणि हे केल्यावरती पण आपल्याला मज्जा वाटू शकते. सो आम्ही गेमिंग झोनमध्ये पोहोचलेलो आहोत. तर केतनची ऑलवेज प्रमाणे ओव्हर ॲक्टिंग करून झालेली आहे आणि इथे पूर्ण फॅमिली आलेलो होतो. हा आहे माझा भाऊ ओम, ही माझी मम्मा आणि भाग्यश्री आणि मयूर पण आहेत. ते तुम्हाला मध्ये मध्ये व्हिडिओमध्ये दिसतील. भाग्यश्री आणि ओम ह्याचं प्लॅनिंग करतात की इथून आपण चॉकलेट्स कसे चोरू शकतो विदाऊट स्कॅन करता. तुम्हाला कळत आहे पॉईंट वाचवण्यासाठी आपण काय काय करू शकतो ह्याचा ह्या लोकांचं प्लॅनिंग चालू होतं. तर गाईज हा आहे आमच्या टीममधला कर्तव्यशील माणूस जो आमच्यासाठी काही काही गोष्टी करतो. कधी कधी वेड्यासारखं वागतो, बट स्टील या टाईमला त्याने खूप जास्त चांगलं काम केलेलं आहे. कारण की आम्ही सगळे उपटसारखे आलेलो होतो. आम्ही सॉक्स घातलेले नव्हते, तर बिचाराने आमच्यासाठी सॉक्स घेतलेले आहेत आणि त्याच्याकडे आणि ओमकडे दोघांकडेच फक्त सॉक्स होते. आणि हे लोक बघा काय गेम खेळतात भाई. ही भाग्यश्री आणि केतन आहेत ना कुठे पण जातात गेम खेळायला बसतात आणि बिचारे मयूर आणि मम्मी त्यांच्यासाठी जातात, कारण की त्यांना पण असं वाटतं हे काय आहे काय काय आणि ते फालतू त्याच्यावरती पाणी मारून काय माहिती काहीतरी करायचं होतं, मला नाही माहिती. त्याच्यानंतर सगळ्यात बेस्ट पार्ट होता की भाग्यश्रीला रिॲलिटीमध्ये पण ड्रायव्हिंग करता येत नाही आणि तिला इथे पण ड्रायव्हिंग करता येत नाही. तुम्ही बघू शकता तिची ड्रायव्हिंग एवढी सुंदर होती, तिला सीट बेल्ट कसा लावायचा हे पण तिला कळत नव्हतं. आणि त्याच्यामध्ये केतनची रायडिंग सुरू झालेली आहे, बट केतनला स्टार्ट कसं करायचं हेच माहिती नव्हतं. सो अशा प्रकारे आमचे 2 रायडर्स होते. त्याच्यानंतर भाग्यश्रीला जो आहे तो सीट बेल्ट लावता आलेला आहे मयूरच्या मदतीने, ठीक आहे. आणि आता तुम्ही भाग्याची ड्रायव्हिंग बघू शकता आणि केतनची पण तुम्ही ड्रायव्हिंग बघू शकता. तो गाइस भाग्य और केतन की ड्राइविंग बहुत ही मस्त थी. भाग्य सिर्फ और सिर्फ फुटपाथ पे जा रहे थे और केतन स्ट्रेट जा रहा था और वो भी फुटपाथ पे जा रहा था कभी कभी. सो दोनों ने भी अच्छा खेला है, दोनों बहुत सीरियसनेस से खेल रहे थे. बट लेट्स सी कौन विन होता है. दोनों भी विन हुए एक्चुअली, दिख ही रहा होगा आपको कितनी अच्छी ड्राइविंग है इन लोगों की. सो गाइस ते लोक गेम खेळेपर्यंत मी आणि मम्मी जे आहेत ते VR पॅराग्लायडिंगमध्ये बसलेलो होतो. तर आम्हाला खूप जास्त मज्जा आली. तिथे अलादीनचा शो ते लोक दाखवत होते, प्रेझेंट करत होते आम्हाला. आणि भाई ते लोक मध्ये मध्ये पाणी बिणी पण उडवत होते. खूप जास्त मज्जा आलेली, कारण की आम्ही लोकांनी अगोदर VRचं स्क्रीनवालं जे असतं ते बघितलं, त्याच्यामध्ये एवढं काही फील नव्हतं झालं, पण त्याच्यामध्ये ॲटलिस्ट थोडं तरी छान वाटलं. सो मज्जा आली. तर गाईस तुम्ही पण मला खाली कमेंट करून सांगा की तुम्ही VR पॅराग्लायडिंगमध्ये कोणती स्टोरी बघितली होती. ओमचा सगळ्यात जास्त फेवरेट गेम जो आहे तो बास्केटबॉल आहे आणि बास्केटबॉल पण होता. तर ओम आणि केतन जे आहेत ते बास्केटबॉल गेम खेळण्यासाठी गेलेले आहेत आणि आता त्यांचा गेम स्टार्ट झालेला आहे आणि दोघं पण खूप जास्त फास्ट बास्केटमध्ये बॉल्स टाकत आहेत आणि दोघं पण विन होत आहेत आणि दोघांचे पण बॉल्स जे आहेत ते परफेक्ट पडत आहेत. तुम्हाला पण बास्केटबॉल आवडतो का प्लीज नक्कीच मला सांगा. तर काहीच नंतर ह्या लोकांनी क्लाउन करून एक गेम होता की तिथे त्या बाहुल्या होत्या, त्यांना मारायचं होतं बॉलने. ह्या लोकांनी एवढं दनादन बाहुल्या मारलेल्या आहेत, बट ह्यांचे नेम जे आहेत ते एवढे परफेक्ट लागत नव्हते आणि भाई तो बॉल गेलेला लवकर येतच नव्हता. नंतर ह्या लोकांनी हा गेम खेळला, काहीतरी पैशाचा होता आणि ह्यांच्याकडून कॉईन्स झालेले होते, पण ह्यांचं पोपट झालेलं आहे कारण की इथे कॉईन्स भेटतच नाही, तिथे फक्त कार्ड्स आले तरच भेटतात. त्याच्यामुळे हे लोक सॅड झालेले आहेत. तर गाईज आता हा नवीन गेम होता आमच्यासाठी, वॉर्मला हिट करणं. आणि हे लोक त्या किड्यांना एवढे मारत होते की ह्यांना असं वाटत होतं की ह्यांच्यातलेच किडे ते लोक मारतात. आणि भाई केतन ते एकदम पोज वगैरे घेऊन बसला होता एकदम ते किडे मारण्यासाठी. केतनचं कॉन्सन्ट्रेशन बघा, जिंदगीत कधीच कोणत्या गोष्टीवर त्यांना एवढं कॉन्सन्ट्रेशन गेलं नव्हतं जेवढा तो ह्या टायमिंगला करत होता. नंतर गाईज आम्ही आलेलो आहोत बॉलिंग गेम खेळण्यासाठी आणि तुम्ही बघू शकता की माझी बॉलिंग बघितल्यावरती तुमचं डोकं चक्रावेल की ओ माय गॉड, फर्स्ट अटेम्प्टमध्येच मी जो आहे तो चांगला बॉलिंग केलेली आहे. त्यानंतर होता केतनचा नंबर. केतन तर भाई फुल कॉन्सन्ट्रेशन आहे, त्याचं पहिला राऊंड झालेला आहे. पहिल्या याच्यामध्ये त्याचे पडलेले आहेत नाही तर सेकंड याच्यामध्ये भाई तर बघूया केतन कसा टाकतो. पण गाईज मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की आमच्या सगळ्यांमध्ये हायेस्ट स्कोर जो होता तो फक्त आणि फक्त केतनचाच होता. भाईचा एक पण बॉल कधीच असा वाया नव्हता जात होता, तो एकदम परफेक्टली गेम खेळत होता आणि आमच्या सगळ्यांमध्ये जो आहे तो जिंकलेला आहे. आणि थँक्यू सो मच गाईज माझा पूर्ण व्हिडिओ व्लॉग बघितल्याबद्दल. थँक्स अ लॉट. प्लीज सबस्क्राईब माय